त्या अरुला कमीपणा आणण्यासाठी मी काहीही करू शकते. मला ऍटिट्यूड दाखवते. ऍटिट्यूड सुद्धा श्रीमंतांना शोभतो, त्यांनी माज करायचा असतो. इथे तर आपण नम्र वाटू इतका माज आलाय तिला, बघितलंस ना? म्हणूनच मला तिची जिरवायची होती आणि जिरवलीच. मस्त अपमान झाला तिचा सगळ्यांसमोर, खास करून त्या इरावती समोर आणि अनन्यासमोर. पण काकीजी, अनन्या तर मम्मीजींचीच बाजू घेत होती ना. ते तिला इम्प्रेस करायचं भूत चढलंय ना डोक्यावर, म्हणून. थोडे दिवस चालेल, मग काही दिवसांनी कळेल अरू किती जुन्या विचारांची आणि कंजूस आहे ते. मी अनन्याच्या मनात असं विष कालवेन की हळूहळू तिलाही अरूचा राग येईल. मी अरू आणि अनन्या दोघींमध्ये कायमची आणि मोठी दरी कशी निर्माण करते ना, तू बघच. बहिणी, मला पण खात्री आहे काकूची यात खरंच काही चूक नाहीये. मग असं सगळं कसं झालं? या घरात दुसरी पण माणसं आहेत हे सगळं करणारी. म्हणजे कोण? सिमरन का देविका काकू? दोघी. आय मीन, मम्माची आयडिया असणार आणि सिन्सने तिला मदत केली असणार. नाही ग पूर्वा, असं नाही करणार त्या. म्हणजे असं का करतील ना? बहिणी, तू खूप गोड आहेस ना, म्हणून तुला याच्यावर विश्वास बसत नाही. हे बघ, तू चांगली आहेस म्हणून तुला सगळी लोक चांगली वाटतात. मला पण मम्माबद्दल हे सगळं बोलताना बरं वाटत नाहीये, पण मला माहिती आहे हे सगळं मम्माच करू शकते. इनफॅक्ट तिने आधी पण असे भरपूर प्रकार केले, पण वहिनी तू आल्यापासून तिने काकूचा अपमान करण्याचं व्रतच घेतलंय. अगं नाही, म्हणजे त्यांचं वागणं कधी कधी ऑड वाटायचं, मला वाटतं इनफॅक्ट. पण त्या असं काही करतील हे जरा स्ट्रेंज आहे. पण पूर्वा, तू म्हणते जर ते खरं असेल तर आपल्याला लगेच हे काय आहे ते शोधायला हवं, नाहीतर बिचारे आई गिल्ट मध्ये राहतील. त्यांचा गैरसमज दूर करायला हवाय. त्यांची काहीच चूक नाहीये. बहिणी, पण आपण हे सगळं शोधून कसं काढणार? आय मीन, प्रूफ कसं करणार? पूर्वा, त्या डस्टबिन मध्ये ती चिळ्या माशांची पिशवी आहे जी मी देविका काकूंच्या हातात बघितली होती. याचा अर्थ ते शिळे झालेले मासे आणि हे एक्सपायर झालेलं मसाल्याचं पाकिट हे देविका काकूंनीच आणलंय. का केलं देविका काकूंनी असं? नाही म्हणजे त्या माझ्याशी आणि अथर्वशी तर किती छान वागतात, मग हे असं का वागल्या त्या? अगं बहिणी, हे बघ, काकू काटकसर करते, उगाच पैसे उधळत नाही, स्वतःवर खर्च कमी करते आणि घरातली सगळी कामं करते. इन शॉर्ट, मिडल क्लास घरातली एक साधी होम मेकर. आणि ह्याचाच मम्माला खूप राग येतो आणि म्हणून ती अशी वागते काकूशी. अगं पण असं करायची काय गरज आहे? आपण एका कुटुंबातले होत ना, मग एकमेकांना सपोर्ट करायला पाहिजे, असं इन्सल्ट करू नये. अगं बहिणी, मम्मा काकूचा इन्सल्ट करण्यासाठी काहीही करू शकते. निदान तुम्ही तरी माझ्यापासून लपवू नका या गोष्टी. मला अंदाज होताच की देविकानेच असं काहीतरी केलं असेल. माझा अपमान व्हावा म्हणजे सगळ्यांसमोर, विशेषतः माझ्या नवीन सुनेसमोर, तिच्या आईसमोर माझी मान खाली जावी, यासाठीच देविकाने केलं असणार आहे. आई, तुम्ही वाईट नका ना वाटून घेऊ. आणि डोंट वरी, मी मामाला सगळं अगदी खरं खरं सांगेन. नाही नाही, त्यांना काही सांगू नकोस. घरातल्या गोष्टी चार भिंतीत राहिलेल्याच बऱ्या असतात. बाहेर गेल्या की वाऱ्यासारख्या पसरतात आणि ते व्हायला नकोय. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर नाही सांगत मी मम्माला काही. पण आई, हेही इतकंच खरं की घरातल्या लोकांना कळलं पाहिजे एकमेकांशी कसं वागायचं ते. आणि जर ते कळत नसेल तर ते कसं समजावून सांगायचं हे मला समजलं. म्हणजे तुला अगदीच गरज असेल तर मार्केटमधून उचल ना पैसे. पण जास्त इंटरेस्टने देतील ना ते पैसे? हो, पण मग तुला इमिजिएट पैसे मिळतील. हा, फक्त जेवढी गरज आहे तेवढे उचल आणि वेळच्या वेळी परत कर. हो, जॉब मिळाला तर मी पैसे परत करू शकेन ना. काय करायचंय? तुझ्या कोणी असा माणूस ओळखीचा आहे का? आहे तसा एक माणूस, पण तो खूप डेंजर आहे.
त्याच्याकडून पैसे घेणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे. कॉस्मेटिक्सची पण एक्सपायरी डेट असते? हो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्सची पण एक्सपायरी डेट असते आणि जर ते तसेच वापरले ना तर ॲलर्जी येते. मम्मा म्हणजे आता तुझ्या चेहऱ्यावर पूर्ण पुरळ येणार? ओ माय गॉड, आणि तुझा चेहरा पूर्ण लाल होणार? नाही नाही, असं शक्यच नाहीये. मी डेट वगैरे सगळं बघून घेते ग. हो, असं कसं? तुम्ही मॉलमधनंच घेतले ना हे प्रोडक्ट्स? नाही, खालच्या केमिस्ट कडनं. अहो मग मॉलमधनं घ्यायचे ना. हे असे छोट्या दुकानामध्ये असे एक्सपायर झालेले जुने खराब प्रोडक्ट्सच मिळतात आणि मग लोकांना वाटणार की स्वस्तात मिळाले म्हणून घेतले, नाही का? आणि काकू, नेक्स्ट टाइम तुम्ही हे सगळे पदार्थ घ्याल ना तर त्याची बिल, पदार्थ म्हणाले का मी? पदार्थ नाही, प्रोडक्ट्स, सॉरी. हा, या सगळ्या प्रोडक्टची ना बिल ठेवत जा. म्हणजे कसं रिटर्न करायची वेळ आली तर सोपं पडतं ना. नाही तर मग लोकांना वाटेल की अरे हे प्रोडक्ट्स इथे कसे आले, किंवा स्वस्तात मिळाले म्हणूनच यांनी विकत घेतले असावे. आणि हो, मेन म्हणजे त्याचं जे रॅपर असतं ना किंवा जी पिशवी द्यायच्यात ना तुम्ही ते आणता ती तिथेच डस्टबिन मध्ये नका टाकत जाऊ. नाहीतर तो लोकांना खात्रीच पटेल की ते प्रोडक्ट्स तुम्हीच आणलेत म्हणून. असं नको ना व्हायला. मग तुम्हाला चान्स पण मिळणार नाही की अरे बाबा हे मी नाही आणले तसं म्हणायचं. म्हणून मला नडली अनन्या, मला. तुला माहित नाहीये अनन्या, तू कोणाशी वाईटपणा घेतलायस ते. बच्ची आहेस तू अजून. मी ठरवलं ना तर एका झटक्यात सगळं इकडचं तिकडे करू शकेन मी. खूप मोठी चूक केली आहेस तू, खूप मोठी, आणि चुकीला माफी नाही. आता तुला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अनन्या, मला तुझ्याशी बोलायचंय. मग बोल ना, आपण बोलतोच आहोत की. असं नाही, भेटून बोलायचंय. मग घरी ये, निवांत बोलू. हे बघ अनन्या, आत्ता जरा सिरियस आहे. तू येऊ शकतेस का मला भेटायला आपल्या वडापावच्या स्टॉल जवळ? का, काय झालंय अथर्व? मला टेन्शन येते. तू असं का बोलतोस? नाही 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 नाही, तू काही टेन्शन घेऊ नकोस. तू ये भेटायला. फक्त घरी सांगू नकोस की तू मला भेटायला येतेस म्हणून. ही नक्की बहिणीलाच भेटायला गेलीये ना? काय म्हणायचंय तुला? अगं, स्वतःची आपली बेडरूम नसली म्हटल्यावर त्यांना गप्पा मारता येत नाही, एकांत मिळत नाही, प्रेवसी मिळत नाही, टाइम स्पेंड करता येत नाही एक दुसऱ्यांबरोबर. म्हणून मग असं परस्पर त्यांना बाहेर भेटावं लागतंय. बघूया, आल्यावर विचारूया, कळेल. अरे मला एक सांग, तू अजून किती ताणणार आहेस? अजून किती विरोध करणार आहेस? अगं, नवीन नवरी आहे, किचन मध्ये झोपतीये ती. तिच्या घरच्यांना कळलं तर किती चिडतील ते, किती वाईट वाटेल त्यांना. या सगळ्याचा दोष मला का देतेस तू? लग्न करण्याचा निर्णय, किचन मध्ये झोपण्याचा निर्णय हा तिनेच घेतलाय. मी काहीच सांगितलं नव्हतं ना त्या बाबतीत. मला कळत नाही मम्मा बाबाला हे असं का वाटतंय. आणि आय एम व्हेरी शुअर की हा थॉट मम्माच्या डोक्यात आला असणार. बाबाच्या मनात हा विचार येणं शक्यच नाही. मम्माला असं वाटतं की मी आपल्या घरात राहू नये, तिथून निघावं. मम्माला मुळात आपल्या घरातली माणसं आणि आपलं घरच आवडत नाही. पण अनन्या, आज त्यांच्या बोलण्यावरून मला असं वाटलं की म्हणजे तुझ्या बाबांच्या या ऑफर बद्दल त्यांना काहीच माहित नव्हतं. म्हणजे हा थॉट मे बी तुझ्या बाबांच्याच डोक्यात आला असेल. पण एनिवेज, तुला माझा डिसिजन पटलाय ना? ऑफकोर्स अथर्व. इनफॅक्ट तू जर होकार दिला असतास त्यांना तर मला शॉक बसला असता. मला घर जावई होणारा मुलगा तर कधीच नको होता. तो आपला संसार नाही ना रे. आपण हे म्हणजे जर ऍक्सेप्ट केलं असतं तर ते मम्मा बाबाच्या सेट संसारात आपण जाऊन राहतोय असं झालं असतं. म्हणजे मला नको होतं आणि मला आवडणार पण नाही. तू करेक्ट डिसिजन घेतलास. And I'm really proud of you, अथर्व. आत्ताच हिला सांगून टाकू का की हिच्या बाबांनी मला नोकरीवरून काढून टाकलंय ते? अनन्या,
बाय द वे, माझा जॉब याने तुझा जॉब अफेक्ट नाही होणार आणि जर तसं झालं तर मी घरी जाऊन बाबाशी भांडे. सो डोंट वरी, असं काही होणार नाही. इनफॅक्ट तू हे जे काही स्ट्रेट फॉरवर्ड सांगून आलास ना बाबाला, त्यामुळे मम्माला आणि बाबाला दोघांनाही हे कळलं असणार आहे की तू आमच्या श्रीमंतीकडे बघून माझ्याशी लग्न नाहीये केलेलंस. आणि तसं असतं तर तू ही ऑफर ऍक्सेप्ट केली असतीस ना, जे तू नाही केलंस. आता तू फक्त तुझ्या करिअरवर फोकस कर. मला तुला इतकंच सांगायचंय की तो विक्रांत तुला जितका डिसेंट वगैरे वाटत होता ना, तितका तो नाहीये. तो अतिशय मूर्ख आणि दुष्ट मुलगा आहे. अगं मम्मा, त्याच्यामुळे अथर्वच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. व्हॉट? हो, अनुने सगळं सांगितलंय मला. नशीब अथर्व वाचला. आणि ही गोष्ट जर का तू विक्रांतला करायला सांगितलीयस, हे जर अनुला कळलं तर काय होईल याचा विचार केलायस का तू? मी विक्रांतला असं काहीही करायला सांगितलं नव्हतं. मी त्याला फक्त म्हणाले होते त्या दोघांवर लक्ष ठेव. अम्मा, तू इम्पॉसिबल आहेस. आता फक्त एक उपकार कर आमच्यावर. हो, आमच्यावर म्हणते मी, माझ्यावर आणि अनुवर. प्लीज त्या विक्रांतला अनु आणि अथर्वबद्दल माहिती देणं बंद कर. आणि प्लीज त्याला तू समजा, नाहीतर मला त्याला समजवावं लागेल. असं काही तुला करावं लागणार नाही. कारण मला एक माहिती, अनन्याची अथर्वशी लग्न करण्याची ही जी काही ऍडव्हेंचर ट्रिप आहे ही संपली. तिचं मन भरलं. आपणच आपला डिसिजन कसा घेतला ह्याचं कौतुक ओसरलं की ती पुन्हा इथे याच घरी येणार आहे. आणि मीही तुला एक गोष्ट सांगते मम्मा, अनु तिचं सासर सोडून माहेरी परत कधीच येणार नाही. अथर्व, आई, हो आई, काय झालं तुम्हाला? अगं रस्त्यावर पडल्या. मी उचललं त्यांना, पण त्यांना पाय नाही टेकवत आहे, खूप लागलाय. गॉड, सू झालीये का? या ना तुम्ही, या बस. सावकाश सावकाश. खड्डा दिसलाच नाही. अगं पाय मुरगळला माझा. नशीब बंधनातही होत्यामुळे इथपर्यंत तरी पोहोचले. थँक्यू काकू. काय गरू, नीट बघून चालायचं ना. गेल्या वेळेस सुद्धा योगा करताना पाठ दुखवून घेतली होतीस. आठवतंय ना किती प्रॉब्लेम झाले होते आम्हाला. आता पुन्हा बेडवर पडून राहिलीस तर घरची कामं कोण करणार? ब्रेकफास्ट, जेवण हे सगळं कोण करणार? ए सिमरन, एक आयडिया आहे. गरू पडली ना, त्यातही आपला फायदाच आहे. कसला फायदा काकीजी? अगं सिमरन, आपल्याला हवी असलेली गोष्ट कुठल्याही परिस्थितीत मिळवता आली पाहिजे. संकटात संधी कशी शोधायची हे माझ्याकडून शिक. तू आराम कर, पण सरळ एक बाकी सगळ्या कामांसाठी एक मेड ठेव. अगं त्या बायकांची कामं नाही पटत देविका मला. अगं अरू, पण कुठेतरी काहीतरी ऍडजस्ट करावंच लागेल ना. आणि आता तुझं वय झालंय ना, हे ऍक्सेप्ट कर. इतकी वर्ष केलंस ना तू सगळं, आता आराम कर. त्या बायका अवाच्या सवा पगार घेतात, त्यांच्या वेळेनुसार येतात, आपल्या मनासारखं कामही करत नाहीत. आपण त्यांच्यावर अवलंबून राहायचं. बरं, एवढं करून त्या काम धड करतील असं नाहीच ना. मग नको ना असं बाई वगैरे काही नको. मी एक बोलू का? म्हणजे सगळ्याच बायका वाईट नसतात हो. आमच्याकडे म्हणजे मामाकडे जी आहे ना मेड, ती खूप मन लावून आणि मनापासून सगळी कामं करते. आपण शोधूया ना इथे एखादी अशी बाई सापडली तर. आणि जो काही पगार ती घेईल आपण अर्धा अर्धा वाटून घेऊ, मग तर ठीक आहे ना. ठीक आहे, पण माझ्याशी बोलल्याशिवाय कुठलीही बाई ठेवायची नाही. मम्मा, कोण आहे का पूर्वा? म्या सुगंधा. कोण सुगंधा? कामाला बाई पाहिजे ना, वॉचमनला सांगितलं होतं. पाय खाली घेऊन बस. कुठे कुठे काम करतेस? ते काय समोरच्या 2 बिल्डिंग मध्ये काम करते आणि तुमच्या बिल्डिंग मध्ये पण फ्लॅट नंबर 35 आणि 37 मध्ये काम करते. कामाचा लई एक्सपिरियन्स आहे आपल्याला. हवं तर त्यांना विचारून बघा. पण आधी मला एक सांगा, तुमच्याकडे टोटल किती माणसं आहेत? 9 माणसं आहेत आमच्याकडे. अगं बया बया बया, लईच गर्दी आहे किंवा घरात. त्याप्रमाणे माझा रेट ठरल म्हणून म्हटलं. माझ्या ठरल्या कामापेक्षा एक भी काम एक्स्ट्रा करायची नाही म्या.
अजून काही आहे का? हाय की महिन्याला 4 सुट्ट्या एकदम फिक्स. आणि हे बघा, मला मधनं मधनं व्हेरी इम्पॉर्टंट फोन येतात. ते फोन मी घेणारच, मला रोकायचं नाही. आणि हो, फोनवर बोलते म्हणून मागणं टिवटिव पण करायची नाही, मला अजिबात आवडणार नाही. आणि होय, माझ्या कामात एकदम बेस्ट आहे, त्यामुळे माझ्या कामावर वॉच पण ठेवायचा नाही. आणि उगाच मागं येऊन असं काम करते, तसं काम कर, तिकडे पूस, हे असं बोलायचं नाही, मला अजिबात आवडत नाही बघा. आणि हा, चहा नाश्ता मी हत्तच करणार. मग काम कधी करणार आणि कुठली कुठली करणार काम? अगं करेल ना ती. धुणी भांडी, केर लादी करशील ना ग? हा मग करणारच की, त्यासाठीच बोलवलंय ना मला. हा बघ, पगार पगार किती घेणार? 8,000 तरी होतील बघा. हा, आणि हो, मोठे डबे घासायचे असतील तर त्याचे वेगळे होतील. अजून? अहो ताई, तुमच्या घरात पब्लिक किती आहे? तेवढ्या 3 बेडरूम पुसायच्या, धुवायच्या, झाडायच्या, कंबरड पार मोडते अहो. आणि हे बघा, मार्केटमध्ये सध्या हाच रेट चालू आहे. तुम्हाला परवडत असेल तर सांगा, हे माझं कार्ड, मला सांगा. हा, येते मी. आई, मी करेन तशी घरची कामं, पण मला असं वाटतं या बेसिक कामांसाठी म्हणजे केर, फरशी, भांडी यासाठी तरी आपण बाईला ठेवावं. नाही म्हणजे तुमचाही वेळ वाचेल ना, प्लस तुम्हाला तुमच्या आवडीची कामं करता येतील, नाही का? माझ्या आवडीचं हेच काम आहे. आणि वेळ वाचावा म्हणून एवढे पैसे का खर्च करायचे आपण? पण आई, आता तसंही तुम्हाला कंपल्सरी आराम सांगितलाय, मग आपण ट्राय करून बघूया. बघू ना कसं काम करते, जमतंय का, आणि नाही जमलं तर बघू पुढचं काय करायचं ते, नाही का? करेक्ट. मला माहित होतं, मी तुला काही सांगितलं तर तुला पटणार नाही. आता तुझी नवीन सून तुला सांगते, अगं आता तर ऐक. ते काही नाही, सुगंधाला ठेवूया आपण बस. बर. सर, मी dreamyourjob.com वरून बोलतेय. हा बोला ना. सर, तुमचा रेझ्युमे आमच्याकडच्या एका रिक्वायरमेंटसाठी सुटेबल आहे. सो त्या कंपनीच्या जॉब इंटरव्ह्यूसाठी तुमचं नाव शॉर्टलिस्ट करण्यात आलंय. तुम्ही इंटरेस्टेड आहात ना सर? हो, येस ऑफकोर्स. एक्सलंट. यु नो, तू कोणताही रोल चांगलाच करतेस का? माझ्या बहिणीचा असेल, नाहीतर dreamyourjob.com टेलिफोनिक ऑपरेटरचा. वा. थँक्यू. हां, पण हे सगळं मी फायनली तुझ्या बायकोचा रोल मिळावा ना म्हणून करते. हो स्वीट हार्ट, कम. अथर्वने तुझ्या मित्राच्या कंपनीत इंटरव्ह्यू दिल्याने तुला कसा फायदा होणार आहे? फायदा आपल्याला आपणहून कधीच होत नाही, तो आपल्याला करून घ्यायचा असतो. आणि अथर्वच्या या सिच्युएशनचा फायदा कसा घ्यायचा हे मला बरोबर माहिती. इंटरव्ह्यू त्याने कुठलाही देऊ दे, पण जॉब त्याला कुठला मिळेल ते मीच ठरवणार. ही अनन्या अशीच वागत राहिली ना तर चुकून माकून अरुणाला आवडायला लागेल. मग हिला या घरात आणण्याचा काय उपयोग? देविका, तुझा सगळा गोडवा आणि चाम वापर आणि हिला आणि अरुणाला एकमेकींच्या विरोधात उभं कर. चल चल चल, कामाला लाग देविका, कामाला लाग. तुला माहितीये, अरुला तिच्यासारखीच राबणारी, सतत राबणारी सून हवी होती. म्हणून तू हे असं सगळं करून ना तिच्या अपेक्षा जास्त वाढवू नकोस, पस्तावशील. नाही काकू, असं काही नसतं. मला नाही वाटत तसं होईल. हे तर मला आवड आहे म्हणून मी करते. त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी फोर्स केलं म्हणून असं काही नाही. आणि हो, तुम्ही म्हणताय मेड ठेवायची, पटतंय मला. म्हणजे आपल्या सोयीसाठी म्हणून मेड ठेवूया ना. पण घरातलं काम करण्यात कमीपणा वाटतो म्हणून मेड ठेवली तर ते मला फारसं पटत नाही. म्हणजे तसं करू नये. आणि आता आईना बरं नाहीये तर आपण त्यांना मदत करणं आपलं काम आहे. तुझ्यासाठी नसेल हे एवढं काही, तू काय रोजच करतेस या सगळ्या गोष्टी. अगं पण तिने तुझ्या तब्येतीचा विचार करून, तिला सवय नसताना हे एवढं सगळं केलंय,
त्याचं कौतुक करायला नको का थोडंफार? हा, त्याला प्रोत्साहन द्यायला नको? हा, एक घास खाऊन तर बघ सोनबाईने कसा केलाय उपमा दे. हा, घे 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 घे. अहो हे बघ. किती चिकट झालाय हा उपमा. मला कळतच नाही एवढी साधी गोष्ट कशी येत नाही या मुलींना. अर्थात आयाच शिकवत नाहीत म्हणा. या श्रीमंत घरच्या आया स्वतः आधी स्वयंपाकघरात जातील तर ना, तर मुलींना शिकवतील. अनन्या, मला तुला नाही काकूंना मदत करायची आहे. आणि तू करशीलही काम, पण तुला येतो का स्वयंपाक? नाही, पण मी प्रयत्न करेन. माझं तसं नाहीये. मला सगळा स्वयंपाक उत्तम येतो. माझ्या आईने सगळं शिकवलंय मला. आणि कसं आहे ना, अरुणा काकूंना, या घरातल्या सगळ्या माणसांना माझ्या हातचं जेवण आवडते. तुला असं वाटत असेल ना अनन्या, की कुठल्या घरात येऊन पडलो आपण. चांगलं सुखासुखी आयुष्य चाललं होतं. कामं करा, कष्ट करा, वेगवेगळ्या गोष्टी शिकून घ्या. पश्चात्ताप होत असेल ना? नाही आई, पश्चाताप कसला. आम्ही खूप विचार केला आणि विचारपूर्वक लग्न केलं. मी तुम्हाला शपथ सांगते, जेव्हापासून मी इथे आले तेव्हापासून दररोज मला असं जाणवतंय की मी जे काही डिसिजन घेतले ते अगदी करेक्ट आहे. आणि आई, तुम्हाला वाटत असेल की मला इथे खूप जड जात आहे किंवा खूप त्रास होत आहे, तर असं अजिबात नाही. मला मनापासून हे सगळं करायचंय. मला मनापासून गोष्टी शिकायच्या आहेत. आणि आई, कुठल्या मोठ्या घरात जाऊन शोभेची बाहुली बनण्यापेक्षा मी आपल्या घरात अन्नपूर्णा होऊन राहणं जास्त प्रेफर करेन. जरा वाकून काढ ना कचरा. उभ्या उभ्यानी काय आहे, इकडे तिकडे पसरवतेस सगळा. केअर निघतोय ना व, मग झालं की. कसला केर निघतोय? खुर्ची खालून घेतलास का कचरा? तिथे तर वाकायलाच लागणार आहे ना तुला. नीट काढ कचरा. अहो मॅडम, मी काय नवीन आहे कामात? अहो लहानपणापासून करतेय झाडू, लादी, पोछा. जर तुम्ही शिकवणार आहे मला झाडू कसा मारायचा तो. वाकून वाकून पूस. पायानी काय? ते गाणं बंद कर आधी. नीट काम कर. आणि किती पाणी टाकून ठेवलेस ग? मी पडले त्याच्यावरून दुसरा पाय तुटेल माझा. आणि तू स्वतः आधी पडशील त्याच्यावरून. नीट कर काम. पिळून घेते आधी. अहो मग पंखा फास्ट करायचा की लगेच सुकते या. विमानाचा पंखा आहे. लाईट बिल येतं इथे. नीट करायचं असेल तर काम करा. फोडलंच ना ते. महागातल्या वस्तू आहेत ग. लक्ष देऊन कर ना काम. हे बघा मॅडम, माझ्या कामाच्या वेळेला मला किचकिच केलेली आवडत नाही. आणि मी आधीच सांगितलं होतं माझ्या कामावर कुणी वॉच ठेवायचा नाही म्हणून. पण नीट काम करतेस की नाही बघायला नको? एवढं वाटतं मग तुम्हीच करायचं ना, मला कशाला ठेवले? ए अगं, तिला जमत नाहीये ना आता. होय ना, मग मला बोलायचं नाही, नाहीतर मी चालले काम सोडून. या अशा बाया काय तुझ्यासारखं काम करणार आहेत का? नाही ना. म्हणून काय आपण कटकट करायची का यांच्यावर? अगं कंटाळतात त्या अशाने. हे अनन्या, मला एक सांग, तुमच्या घरी एवढे नोकर चाकर असतील, तुझी मम्मा पण त्यांच्यावर लक्ष ठेवून असते का? नाही, मम्माला फार कामं असतात, त्यामुळे ती नाही इतकं लक्ष देत. आम्ही रिकाम टेकडे घरी बसून असतो. अहो आई, मला असं नव्हतं म्हणायचं. नाही नाही, कळलंय मला काय म्हणायचं होतं ते. अरे पण जर तो खरोखर एलिजिबल असेल तर त्याला जॉब द्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. स्वीटहार्ट, मला अथर्वचे प्रॉब्लेम सोडवायचे नाही आहेत, वाढवायचे आहे. मी त्याला तंगवणार. 10 वेळा त्याला फोन करायला लावणार, वाट बघायला लावणार, त्याला आधी होप्स देणार आणि मग काढून घेणार. त्याचा पीस ऑफ माइंड घालवणार, रडवणार मी त्याला. आणि मग मज्जा बघणार.
हे बघ विक्रांत, मी एक गोष्ट तुला क्लिअरली सांग, अथर्वशी मला काहीही घेणं देणं नाहीये, पण माझ्या मुलीच्या केसालाही धक्का लागता कामा नये, एवढं लक्षात ठेव. आंटी आंटी हे बघा, अनन्याच्या केसालाही धक्का लागणार नाही, म्हणून तर मला तिच्याशी लग्न करायचं ना. मी तिला फुलांसारखं जपून ठेवेन. तिथे अथर्वला जमणार आहे का? म्हणूनच म्हणतोय आंटी, प्लीज मला हेल्प करा. आपण दोघांनी मिळून प्रयत्न केलेत ना, तर अनन्या त्याच्या चावडीतून लवकर सुटेल. पार्टी ठरली आहे, डिटेल्स कळवते. ग्रेट. आंटी तुम्ही तयारीला लागा. माझ्या साईडने एक छोटासा झटका मी अथर्वला देतो. अथर्व, तू आज इंटरव्ह्यूला गेला होतास? बोल ना, फोनवर येत ते. तू कुठे गेला होतास इंटरव्ह्यू द्यायला? नाही नाही, मी नाही. ते मी आशिषसाठी करतोय. तू तू फोन ठेव. मी आशिषला सांगतो, तो करेल त्यांना फोन. हॅलो. हा, ते तुम्हाला करतील नंतर कॉन्टॅक्ट. आशिषला हवी आहे अजून चांगली नोकरी म्हणून, आणि तो जागा पण शोधतोय. आई, त्या प्रधान काकूंना सांगशील का तू? त्या पेइंग गेस्ट ठेवतात ना, म्हणून विचार. काय हो भाऊजी, अनन्या श्रीमंत घरातून आलीये. तिच्या घरी एकापेक्षा एक पदार्थ बनत असतील, आणि इथे तुम्ही तिला पिठलं भात खायला घालणार आहात? हा. नाही काकू, इनफॅक्ट पिठलं भात ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. तुम्हाला सांगते बाबा, माझी आजी अमेझिंग पिठलं बनवायची. मला खूप आवडतं पिठलं. इनफॅक्ट तुम्हा दोघांपेक्षा अमेझिंग पिठलं मी बनवू शकते. मग काय प्रश्नच मिटला. ठरलं, आजचा मेनू ठरला, पिठलं भात. बस. एक मिनिट, मी नाही खाणार आहे ते पिठलं भात वगैरे. सिमरन, चल आपण बाहेरून काहीतरी ऑर्डर करू. हो, मला पण नकोय. पिठलं भात इज सो बोरिंग. हे बघा, माझं ऐका, उगाच काहीतरी करण्याच्या फंदात पडू नका तुम्ही. मी स्वराला सांगते ना करून द्यायला, ती पाठवेल. आई नको ना, आपण तरी तिला किती वेळा गृहीत धरायचं ती करते म्हणून. मी करते ना पिठलं. हवं तर तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगाल तसं मी करत जाते. चालेल? अगदी बरोबर आहे. अनन्या, तू एक काम कर, तू आम्हाला मदत कर. आजचा स्वयंपाक आपण करायचा. ठरलं बस. माझं म्हणणं इतकंच आहे की अनन्याला 10 वेळा सांगून काही उपयोग नाही. जेव्हा तिला तिच्या डोळ्याने दिसेल ना, तेव्हा ती ते मान्य कर. म्हणून म्हणालो की आपण ही पार्टी करूया. त्या पार्टीत ना तिला स्वच्छ दिसेल धर्माधिकारी आणि कर्णिक फॅमिली मधला ना क्लास डिफरन्स, आणि तिला हेही कळेल की तिने आयुष्यात किती मोठी चूक केली आहे. आणि त्याहून महत्वाचं, अथर्वला सर्वांसमोर आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली इतकं दाबून टाकायचं की आपण जे म्हणू ना ते करायला तो तयार झाला पाहिजे. त्यानंतर तो आपली कुठलीच ऑफर नाकारू शकणार नाही. अनन्या, काय झालं? तुझी सासू आपल्या तिघांची चांगली खरडपट्टी काढते की नाही बघ. ते काय पाडलात ना बेसनाचा डबा? नाही, काही नाही झालं. अरे तुम्ही असे अचानक या ना, या. नाही म्हणजे आम्ही सहज फिरत आलो. सॉरी, तुम्हाला कळवायला हवं होतं, नाही कळवलं. अरे नाही, काही हरकत नाही. या ना, या. तुमची पिठाची गिरणी आहे हे माहित नव्हतं आम्हाला, नाही का?
अरे नाही नाही अहो, पाय मुरगळायचा आणि डॉक्टरनी पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती. त्यामुळे मग रात्रीच्या जेवणाची जबाबदारी आम्ही घ्यायचं ठरवलं आणि मग ते सगळं करताना बेसनाचा डबा एकदम अंगावर पडला आणि अशी अवस्था झाली. मम्मा, बाबा, अरे तुम्ही यावेळी कसे काय? बाबा, कसा आहेस तू? बरं आहे. सॉरी. म्हटलं तुला सरप्राईज द्यावं. म्हणजे तुम्ही घरातली 7-8 माणसं आज रात्री जेवायला पिठलं भात खाणार आहात? मम्मा, मी आजी स्टाईल पिठलं बनवते. हो अनन्या, पण तू जर दिवसभर घरात एवढं काम करतेस तरी यू नीड प्रोटीन्स. रात्रीचं असं हलकं जेवून छान वाटतं, समाधान मिळतं. ते कसं आहे, एकदा आहे त्याच्यात समाधान मानण्याची सवय झाली ना माणसाला, की तो तेच कसं छान आहे हे स्वतःलाच पटवून द्यायला लागतो. म्हणजे मग वाईट वाटत नाही ना, नाही का? आम्ही समाधान मानत नाही, आम्ही खरंच समाधानी आहोत. आम्ही इथे उद्याच्या पार्टीचं आमंत्रण द्यायला आलोय तुम्हा सगळ्यांना. हो, दी म्हणाली मला. पण बाबा, कसली पार्टी? काय आहे, तुझं लग्न काय आम्ही थाटामाटात केलं नाही. म्हटलं निदान एक पार्टी तरी द्यावी. नाहीतर माझे बिझनेस मधले कलिग्स, माझे फ्रेंड्स हसतील माझ्यावर, नाही का? आणि उद्याच्या पार्टीमध्येच आम्ही तुमच्या लग्नाची अनाउन्समेंटही करणार आहोत. तेव्हा सगळी जवळचीच माणसं आहेत. तुम्ही नक्की या सगळे. हं? तुम्ही रागवू नका, पण मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही मनापासून मला किंवा आमच्या लग्नाला ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही सगळ्यांना नका सांगू. हो बाबा, असं हाफ हार्टेडली नको काही. अनन्या, आता आमची पार्टी आम्ही कशी करायची हे तरी आमचं आम्ही ठरवू शकतो का? त्या बाबतीतही तुमचं काहीतरी एक ओपिनियन असलंच पाहिजे. आता आम्ही कसं ऍक्सेप्ट केलंय, का ऍक्सेप्ट केलंय याने तुम्हाला काय फरक पडतो? केलंय ना ऍक्सेप्ट, तुम्हाला तेच हवं होतं ना, मजा आलं तर. आणि अथर्व, मिस्टर जगदीश धर्माधिकारी स्वतःहून तुझ्याकडे आलेत तुम्हाला सगळ्यांना पार्टीसाठी इन्व्हाइट करायला. तेव्हा आता त्यांच्या आमंत्रणाचा मान राखा आणि सगळेजण या. सगळीकडे मनमानी करू नका. नाही, अनु परत यायलाच हवी. तिची ती नाही आली तर आपण काहीही करून तिला आणायलाच हवं. बघतो मी काय करायचं ते. पार्टीच्या सुमुहूर्तावर एक वेगळाच डाव खेळतो. पण ते हे सगळं आनंदाने करतायत असं नाही वाटत आहे मला. आपण पॉझिटिव्हली विचार करूया. और मे बी अथर्व, आपण हे खूप गृहीत धरलंय की ते आपल्याला ऍक्सेप्ट करणारच नाहीयेत, म्हणून आता ते ऍक्सेप्ट करतायत तर आपल्याला ते पचत नाही. अथर्व, तू एक गोष्ट विसरतोयस, बाबाचा तू नेहमीच लाडका होतास. तू त्यांचा फेवरेट एम्प्लॉई होतास, आठवतंय? अँड ऑल सेट अँड डन. ही माझी फॅमिली आहे अथर्व, ते शत्रू नाही आहेत माझे. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम. आणि जे त्यांनी ऍक्सेप्ट केलंय, तुला जावई म्हणून ऍक्सेप्ट केलं. धमाका तर उद्या होणार आहे. आता या अशा चिन्नी चिन्नी वाचवणाऱ्या लोकांना कळेल की बड्या लोकांची पार्टी कशी असते ते. असा पाण्यासारखा पैसा खर्च करतील धर्माधिकारी. तुला माहितीये, आपल्या कर्णिकांच्या घरातल्या सगळ्यांच्या वर्षभरातल्या पगारा इतका पैसा ते उद्या एका संध्याकाळी उडवतील. उद्याच्या हाय क्लास पार्टीमध्ये त्या अशा मिडल क्लास लोकांचा पाण उतारा कसा करता येईल ना, त्याचा विचार कर.
माझा अपमान करते का अरू? येता जाता मला अक्कल शिकवते. या सगळ्याची परतफेड मी व्याजा सकट करणार आहे. अशा साध्या राहणाऱ्या, उच्च विचार करणाऱ्या आणि मठ्ठपणे वागणाऱ्या मध्यमवर्गीय करणी कुटुंबियांना त्यांची खरी लायकी काय आहे ही देविका दाखवणार.